ताणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये. हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक. हा पोरगा जो बंदूक ताणणारा ही बंदूक आहे हे ताणत होते समाधान आयरनवर. हाय तो पोरगा हे पोरं जे साथी आहे त्याचे हे म्हणताय त्याला सोडा. काय ते बसून बघू. 2 मिनिटं मी एक पोलिसांना फोन करतोय. थोडा ना 2 मिनिटं लाईव्ह बंद होईल. आले का पोलीस? माझ्यावर ताणली. मी समाधान रमेश अहिरे, नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीकडून उमेदवारी करीत आहे. प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित गटात अ गटातून मी उमेदवारी करीत आहे. काल माझी प्रचाराची रॅली माझ्या रिक्षा संघटनेच्या सहकाऱ्यांसोबत एकदम चांगली रॅली झाली. त्याच्यानंतर मी माझ्या पुतणीच्या वाढदिवसानिमित्त प्रबुद्ध नगर येथील रोहिदास चौकात गेलो असता जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथे काही समाजकंटक 20-22 वर्ष वयाचे 15-20 मुलं उभे होते चौकात आणि मोठमोठ्याने शिवीगाळ करत होते. नशापाणी केलेले होते. माझ्यासोबत माझी आई, बहीण, मुलगी, बाची, बायको असा सगळा माझा नातेवाईकांचा परिवार सोबत असताना तसेच माझे व्याई पण होते आणि त्यांच्या समोर तिथं काही मुलं घाणघाण शिवीगाळ करत होते. त्यातील एक मुलगा सार्थक गोवर्धने हा खूप विचित्र शिवीगाळ करत होता. तर त्याला मी अटकले आणि बोललो का भाऊ शिवीगाळ करू नको, इथं महिला पण आहे, सगळं काही आहे आणि विचित्र बोलू नको. तर त्यांनी माझ्या कानशिलात जोरदार एक फटका ओढला आणि त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याच्या पाठीमागे लपवलेली बंदूक काढली, पिस्तूल, आणि माझ्यावर उगारली. पण शेजारीत असलेले माझे नातेवाईक आणि इतर लोकांनी तात्काळ त्याच्यावर झडप मारून त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली व अनर्थ टाळला. त्यात तो पळून जात असताना त्याला धरले आणि माननीय सातपूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांना तात्काळ फोन करून पोलिसांची मदत मागवली व क्षणाचा विलंब न करता पोलीस आले व त्यांनी मदत केली आणि पुढील अनर्थ टाळला. पण याच्यात माझ्यावर अजून दबाव टाकणारे 5-50 मुलं हे RPI गटाचे उमेदवार लोंढे साहेब व त्यांची सुनबाई यांचे कार्यकर्ते असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या खिशाला बॅच लावलेलं होतं पण त्यांचे नाव माहीत नाहीये. बॅच होते ते म्हणे मी कोणाचे माणसं आहे, आम्ही तुम्हाला कळतं का नाही कळतं, हा तुम्ही कशाला हे करता, त्या पोराला सोडा. म्हणजे त्या पोराला यांनी माझ्यावर हमला करण्यास सांगितले होते असे याच्यातून नाही का प्रथमदर्शनी कळते. तरी माझ्या जीवास धोका आहे तसेच माझ्या परिवारातील लोकांच्या जीवाला धोका आहे आणि मी आम आदमीचा उमेदवार असल्याने माझा प्रचार एकदम जोरदार चालू आहे. लोकांची पसंती मला मिळते. त्यामुळे नाही का त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून अशा पद्धतीने माझ्यावर हमला करण्याचा प्रयत्न चालू आहे. परवाच्या दिवशी माझा भाऊ माझ्या प्रचाराची रिक्षा फिरवतो, त्याला सुद्धा दमबाजी करून आवाज बंद करायला लावले, या गल्लीतून जायचं नाही आणि इथं परत फिरकायचं नाही अशी दमबाजी केली. त्यामुळे मला न्याय मिळावा, मला पोलीस संरक्षण मिळावं हीच विनंती. जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान. ताणली आहे बंदूक इथं प्रबुद्ध नगर मध्ये. हे उमेदवार आहे प्रबुद्ध नगरला समाधान आयरनवर ताणली यांनी बंदूक. हा पोरगा जो बंदूक ताणणारा ही बंदूक आहे हे ताणत होते समाधान आयरनवर. हाय तो पोरगा पाय काढ रे. हे समाधान आयरे गागू नको तू, गागू नको. हे लोक आहे जे त्यांचे साथी समर्थक कोण येते त्याचे हे लोक आहेत ते, हे पोरं ते साथी आहे त्याचे हे म्हणताय त्याला सोडा. काय ते बसून बघू. सामाजिक कार्यकर्ते 2 मिनिटं मी एक पोलिसांना फोन करतोय. थोडा ना 2 मिनिटं लाईव्ह बंद होईल. आले का पोलीस? धर रे फोन, धर रे. धरला ही बंदूक ताणली माझ्या, फायटर आणि बंदूक माझ्यावर ताणली. मी त्याला म्हटलं